गुरु साक्षात परब्रह्म तस्मै शिव हर हर महादेव महाराज की जय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। आशुतोष अशा भगवान शिव शंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करो। ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची उत्पत्ती झाली त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करो। संत शिरोमणी मन्मथ माऊली राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य परमपूज्य गुरुमाऊली सद्गुरु रेवणसिद्ध गुरुमाऊली पंचलिंगेश्वर भगवंत रोकडेश्वरी आई साहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा माहोल काही वेगळाच वाटत आहे। रोज वेगळं आणि आज वेगळंच वाटू लागलं। आज मलाच वेगळं वाटू लागलं। आज असं वाटतंय पाचही पंचलिंगेश्वराचं जे मुख आहे तो पंचलिंगेश्वर आज एकटा नाही तर आदिमाया आदिशक्तीला घेऊन याव्यास या मंडपामध्ये आहे। सुंदर अशी शिव महापुराण कथा आपलं तिसरं वर्ष सप्ताहाचं 11वं वर्ष पण आपल्या कथेचं मात्र तिसरं वर्ष। तिसऱ्या वर्षाची आणि 5व्या दिवशीची शिव महापुराण कथा संपन्न होते। उशीर झाला आमचं काही नाही हो, तिकडं पाटलींबाईकडे बघा आम्ही वेळेतच येतो। त्यांचा आग्रह तिकडं या तेवढं जायचं म्हणलं थोडाफार उशीर दीपाता इकडे बघून घ्या आमच्याकडे कोणी बघू नका। आणि पार्वती माता आता मोठ्या होऊ लागल्या। लहान असतानाच एक आपल्याला धर्मामध्ये नियम घालून दिलेला आहे। बाळ जरी जन्मलं तरी 5 दिवस ते कुळामध्ये येत नाही, त्याला 5वी करावी लागते। 5वी केल्याच्या नंतर अनेक प्रकारे पूजा करून ती 5वीच्या दिवशी बाळ आपल्या कुळातलं होतं। आणि एक असा लिंगायत धर्मामध्ये नियम आहे, आईच्या गर्भाला लिंग बांधतात। ते विधी 8व्या महिन्यामधला किंवा 7व्या महिन्यापासूनही केला तरी चालतो। आईच्या गर्भाला लिंग बांधतात, तोच लिंग 5वीला पूजा करतात।
तो एवढा लिंग सांभाळून ठेवतात की वयाच्या 8व्या वर्षीच लग्नाचं वय होतं. देवाने बघा आता 25 वर्ष झालं तरी आपण म्हणतो आमची मुलगी अजून लहानच आहे, आमचा मुलगा अजून लहान आहे. पण शास्त्रानं मात्र सांगितलं 8 वर्ष झालं की लगेच लग्न लावून टाका. कोणाचं? त्या देहाचं आणि त्या प्राण स्वरूप असलेल्या लिंगाचं. या दोघांचं लग्न वयाच्या 8व्या वर्षी लागलं पाहिजे. तुम्ही म्हणाल फक्त हा शिवधर्मामध्येच विधी आहे किंवा केला जातो संस्कार. तसं नाही. इतर जणांनीही वयाच्या 8व्या वर्षीच गळ्यामध्ये माळ घालायला पाहिजे. ते तुळशीची घाला, ते उमराची घाला, ते तुम्हाला ज्याची जमते त्याची घाला. कशाची नाही, रुद्राक्षाची घाला. रुद्राक्ष तर सर्वांनाच घालता येते. इतर धर्मातल्यांनी वयाच्या 8व्या वर्षी गळ्यामध्ये एक तरी रुद्राक्ष घालायचा. किती? एक तरी. एक जरी तुम्ही रुद्राक्ष अंगावर घातला ना तर या भूतलावर 5 भूत आहेत. तुम्हाला एक नाही. कोण म्हणतं 1.5 भूत आहे. त्यानं बघितलं त्याला दिसलं असं, मला 1.5 दिसलं नाही. कोण म्हणतं 3 भूत आहेत, मला 3 लय दिसले नाही, पण 5 भूत मात्र मला नक्की दिसली. माझ्या अनुभवाने सांगते. किती? 5 भूत आहेत. ज्यामधलं पहिलं भूत आहे पृथ्वी, दुसरं आहे आकाश, तिसरा आहे जल, चौथा आहे वायू आणि 5वा आहे अग्नी. हे 5 भूत मात्र नक्की आहे. आणि या 5 भूतापासूनच आपला देह बनलेला आहे आणि या 5 भूतामध्येच विलीन. याच्या पुढेही जाणार नाही, याच्या अलीकडे नाही. हे 5 भूतापासून एक रुद्राक्ष संरक्षण करतो. जीवनात आलेले अनेक संकटापासून तर संरक्षण करतोच, पण कमीत कमी एक काय करायला पाहिजे? कमीत कमी एक तरी रुद्राक्ष वयाच्या 8व्या वर्षी घालायला पाहिजे. आणि ज्यांनी 8व्या वर्षी दीक्षा घेतली नाही, ज्यांनी 8व्या वर्षी एखादी माळ घातली नाही, तो जन्मभर भगवंताला आठवत नाही. जन्मभर भगवंताला आठवत नाही. अत्यंत गरजेचं आहे बरं का. लिंगायत धर्मामध्ये 8व्या वर्षी त्या शिवाचं आणि या देहाचं म्हणजेच प्राण पुढच्या कथेचे परवावर आले. हर 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 महादेव. आणि 8व्या वर्षी त्या देहाचं आणि प्राणाचं म्हणजेच लिंगाचं लग्न लावतात. आणि त्या दिवशीपासून हाच माझा पती म्हणून त्या लिंगाला आपण प्राणापेक्षा प्रिय जपतो. जसं स्वयंपाक केल्यानंतर आपण आपल्या पती जेवल्याशिवाय जेवत नाही का? जेवता अगोदर जेवत असतील. आता काय नियम राहिला कधी असं कधी तसं का? बर चांगलं. पती जेवल्याशिवाय आपण जेवण करत नाहीत, प्रसाद घेत नाहीत. तसंच आपल्या लिंगाला दाखवल्याशिवाय आपण प्रसाद घेत नाही. पण इतर जणांनी काय प्रश्न केला? ताई हा झाला लिंगायत धर्मामधला, पण पुढं बाकीच्यांचं काय? बाकीच्यांनी काय करायचं? मला कोण सांगितलं की फक्त शिवधर्मामध्येच रुद्राक्षाची माळ घालावी, इतर जणांनी घालायची नाही? सर्वांनीच एक तरी रुद्राक्ष अंगावर धारण केलं पाहिजे. पण रुद्राक्ष ज्या वेळेला तुम्ही अंगावर धारण करताना त्यावेळेला मांसाहाराचा त्याग केला पाहिजे, तरच घालायचा, अन्यथा घालायचा नाही. रुद्राक्ष सुद्धा काळ्या प्रकारचे, पांढऱ्या प्रकारचे, लाल प्रकारचे आणि पिवळ्या प्रकारचे.
4 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. कोणताही कलर घाला काही फरक पडत नाही. काळा घाला, लाल घाला, पिवळा घाला, पांढरा घाला, कोणताही घाला, पण रुद्राक्ष घाला. रुद्राक्षामध्ये 4 मुखी, 5 मुखी किंवा 6 मुखी एक तरी रुद्राक्ष आपल्या अंगावर असला पाहिजे. का? रुद्राक्ष काय करतो? आपलं संरक्षण करतो. म्हणून एक तरी रुद्राक्ष घालायला पाहिजे. कुणी गजगा घालतं, कुणी ती काही बिबा काही तर घालतं. ते बघितलं तरी मला तर फोड येतं. ते काय घालतात बिबे बिबे असं काहीतरी. कोणी काय घालतं, कोणी काही. पण जे घालायचं तेच आपण घालत नाही. रुद्राक्ष घालणं म्हणजे रुद्राक्ष वृक्ष बीजाय भूत संभूत हेतवे नेत्रत्राय रुद्राय नमो लोकार्थ हितिने. लोकांच्या हितासाठी रुद्राक्ष असतो. एक तरी रुद्राक्ष घातला पाहिजे. आणि भस्माचा प्रभाव आणि प्रताप तर तुम्ही त्याच दिवशी बघितला. त्या दिवशी कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं की भस्माचं महत्व किती आहे. पार्वतीला किती दिलं होतं? 1 चिमूट भस्म दिलं होतं. किती दिलं होतं? तिकडल्या झोपल्या काय पलीकडच्या? आवाज येते ना? आवाज येईल का? किती? 1 तरी चिमूट भस्म, 1 चिमूट भस्म दिलं होतं. किती आहे चिमूट म्हणजे? किती असते तेवढी? 5 बोटाची सुद्धा नाही. 2 चिमटी मध्ये येईल एवढं 1 चिमट भर. असं 1 चिमट भर भस्म दिलं. पार्वती मातेने प्रश्न केला, देवा काय येणार आहे याच्यामध्ये? कोण तुमच्या भस्माला खाईल? अहो तुम्ही जे भस्म द्यायलात ना, हे भस्म तुम्हालाच लागला. कारण की या भस्मानं बाजारामध्ये काही येत नाही. देव म्हणले ही चुलीतली राख नाही, हे चुलीमधली राख नाही, हे शिवाचं भस्म आहे. हे भस्म आहे. तू एवढं चिमटभर भस्म नेलं ना तर तुला या भस्माचा प्रताप आणि प्रभाव कळेल. त्यावेळेला चिमूटभर भस्म घेऊन सगळ्यात मोठं भंडार जर कुणाकडे असेल तर कुबेराकडे आहे. वर्षातून एकदा कुबेराची पूजा केली जाते. धनत्रयोदशी येते ना, धनत्रयोदशीला त्या कुबेराची पूजा केली जाते. दिवाळीमध्ये जे 4 दिवस येतात ना ते फक्त फराळाचं खाण्यासाठी येत नाही. 4 दिवशी 4 याची पूजा केली पाहिजे. पहिल्या दिवशी यम दीपदान येतं. फक्त वर्षातून एकदा, वर्षभर नाही, वर्षातून एकदा. ज्याला म्हणतात तुम्ही साध्या भाषेमध्ये राखीस मोरी, त्याला म्हणतात दक्षिण दिशा. त्या दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा फक्त वर्षातून एकदा. आणि हा दिवा जर प्रदोष काळामध्ये तुम्ही मुख्य द्वाराच्या बाहेर अगदी आपल्या हातात नाही मावल एवढा मोठा दिवा करायचा. त्या दिव्याची पूजा करायची, यमदेवाचं स्मरण करायचं, चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, उमऱ्याची पूजा करायची. आणि बाहेर दरवाजाच्या तो जर दिवा लावला ना 1 वर्षभर मृत्यूची दस्तक जर कुठून येत असेल तर यमापासून येते. मग 1 वर्षभर यमराज आपलं संरक्षण. त्रयोदशी दिवशी त्या धन्वंतरी देवताची पूजा करून हरभऱ्याची डाळ, कडुलिंबाचा तोर, गूळ असा नैवेद्य दाखवून त्याही वेळेला त्याची पूजा करून ते सगळ्याला देऊन मग त्या दिवशी त्याची पूजा केली जाते. त्यांना ते वरदान मागितलं जातं त्या धन्वंतरी देवतेला. मग लक्ष्मी पूजनचा दिवस येतो. वर्षातून त्या दिवशी
दिवशी लक्ष्मी माता कुठं असतात तर पृथ्वी तलावर असतात, त्या दिवशी वैकुंठात नसतात. त्या दिवशी मृत्यू लोकामध्ये असतात. आणि जे कोणी त्यांची अगदी भक्तिभावाने पूजा करतो त्या दिवशी धन धान्य, धन आणि धान्य, धनाच्या राशी मानल्या जातात, ज्या धान्याच्या राशी मानल्या जातात. आणि धन थोडं तरी आपलं ठेवून त्या माध्यमातून लक्ष्मी मातेचं आवाहन केलं जातं, पूजा केली जाते. हे तिसऱ्या दिवशी मागितलं. आणि मग 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त येतो आणि त्या मुहूर्तावर त्या पांडवांची पूजा करता आपण. गाईच्या शेणाचं करता की आणि मग ती पूजा करता आणि मग आपल्या भाऊरायाची पूजा करतात. मग त्याला वाळणं, त्याला हे करणं, ते परत भाऊबीज येतं. पण ती भाऊबीजेमध्ये तो दिवस धरला जात नाही. पण मात्र हे 4 दिवस मात्र कधी न विसरता पूजा केलीच पाहिजे. देवांनी सांगितलं तू जा आणि एवढंच भस्म घे आणि एवढं भस्म घेऊन कुठं जा, सोनाराकडे जा. ठीक आहे म्हणले, सोनाराकडे जात. पण द्रव्य मागितल्यावर काय देऊ, माझ्याकडे काहीच नाही. तो काही देऊ नको, फक्त एवढं दे भस्म. भस्माचा खूप मोठा प्रभाव आहे. पण आपल्याला भस्म लावायची लाज वाटते. किती मेकअप करायचा, भस्म लावा वाटतं का? पण ज्याच्या भाळी भस्म आहे ना त्याला काय पावनिया भस्मधारी, पावनिया भस्मधारी, पावनिया भस्मधारी, पावनिया भस्मधारी यमतया नमस्कारी. यम काय करतो, ज्यांनी भस्म लावलेला आहे त्यालाच नमस्कार करतो. भस्माचा मोठा प्रभाव आहे. भस्म लावण्यासाठी जात पंत लागत नाही. भस्म नेमकं शिव कुणाचं लावायचे. भस्म आजही महाकालेश्वरला आरती होते भस्माची. काय भस्म आहे माहिती का? चुलीतली राख नाही, ती चिता भस्म आहे. चिता भस्म. मग चिता भस्म जर शिव लावत असतील तर चिता तर शिव वीरशैव संप्रदायामध्ये नाही. मग चिता कुठं जाळली जाते? वैष्णव संप्रदायामध्ये. मग विचार करा, वैष्णवाच्या चितेचं भस्म शिव लावतो, मग भेद आहे. मग तुम्हाला काय उठलं? नाही भस्म लावा. तुम्हाला काही खळ उठलं? आमच्यात भस्म नसते. कोण म्हणलं? म्हणलं कोण सांगा मला? आमच्यात भस्म नसते असं कोण म्हणलं? तुमच्यात फक्त खायचंच आहे. देवाचं काही नाहीच. भस्म आमच्यात नाही असं नाही. जर शिव तुमच्याकडे आहे, ज्या विठ्ठलाची आज एकादशी आहे, त्या पांडुरंग परमात्म्यानं सुद्धा आपल्या मस्तकावर शिवाला धारण केलेलं. विठ्ठलाला भेटण्यासाठी आले. वारी म्हणजे काय हो? वारी म्हणजे काय? वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकष्टी वारी. काय झालंय? वारी म्हणजे काय? जन्म आणि मरण दुःखाचं निवारण करणारं जर काय असेल तर त्याला वारी म्हणतात. कशाला जाता हो? दिंड्या करता की नाही? किती जण जातात? एक पण नाही. सगळ्याचा जीवच घरात गुंतलाय काय? वारीला तरी जात नसता, पण उद्याच्या प्रदक्षिणेला तरी या, त्याचं पुण्य मिळेल तुम्हाला.
त्याचं दुःख निवारण होतं. त्याग म्हणजे काय कळतं. आणि या वारीमध्ये पहिली वारी जर कुणी केली असेल ना तर माझ्या महादेवानं केलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला त्या पांडुरंग परमात्म्याला माझा महादेव भेटायला गेला त्यावेळेला त्यांनी सांगितलं अखिल ब्रह्मांडाचा नायक आणि मला भेटण्यासाठी आला. आता कुठं ठेवू त्यांना, कुठं ठेवा. असं धरलं देवा. सगळ्यात ज्ञानवंत जर काय असेल आणि सगळ्यात ज्ञानाची जर देवता कोणी असतात तर महादेव म्हणजे ज्ञान आहे, शिव म्हणजे ज्ञान आहे. आणि तुम्हाला कुठं ठेवतो तर माझ्या डोक्यावर. का? इथं ज्ञानाची देवता, इथं बुद्धी आहे. दोष अनेक प्रकारचे पण त्याच्यामध्ये तुम्हाला छोटासा दोष सांगून जाते. शास्त्रामध्ये दोष अनेक प्रकारचे दिले पण ज्यामध्ये दृष्टी दोष म्हणतात. दृष्टी दोष आहे. आणि हा दृष्टी दोष सर्वसाधारण नाही. आपल्या दृष्टीमध्ये जरी बदल झाला ना तरी सुद्धा हा दृष्टी दोष आपल्याला लागत असतो. वस्त्रहरण कोणाचं झालं मला येत नाही तो. जागे आहेत, मला वाटलं जागे. द्रौपदीच्या मनामध्ये आलं. ज्यावेळेला कर्ण जाऊ लागला ना त्यावेळेला द्रौपदीच्या मनामध्ये आलं अरे 5 पांडव तर आहेत पण हा सुद्धा माझा पती असता तर. मनामध्ये फक्त आलं होतं, आलं होतं फक्त पाल चुकली होती. त्यावेळेला तिच्या मनामध्ये आलं आणि काही दिवस गेले. द्रौपदी जेव्हा गर्भवती झाली ना त्यावेळेला तिने सांगितलं मला कुठं जायचंय, मला वनविहार करायचा. 5 पतींना सोबत घेतलं आणि वनविहारासाठी निघाली. ज्यावेळेला वनविहारासाठी वनामध्ये आली ना त्यावेळेला त्या ठिकाणी तिला मोठं असं एक जांभळ दिसलं. एवढं मोठं जांभळ होतं की ते एवढं जांभळ मोठं दिसलं की तिनं म्हणली मला ते जांभळ खायचंय. पण त्या झाडाला दररोज एकच जांभळ लागायचं, रोज नियमाने एकच जांभळ लागायचं. तिला माहिती नव्हतं. आणि ते जांभळ तोडलं. तोडल्याच्या नंतर ते जांभळ तिच्या जवळ आणून दिलं. तेवढ्याच वेळात त्या ठिकाणी एक ऋषी राहत होता. त्या ऋषीचा सेवक तेच जांभळ घेऊन जाण्यासाठी आला. त्यावेळेला त्याने सांगितलं आमचे एवढे तपस्वी ऋषी आहेत फक्त दररोज एकच जांभळ खातात. आता तुमचा स्पर्श या जांभळाला झाला, परत त्या झाडाला लावून टाका. आता झाडाला फळ तुटल्यानंतर लागणं फार कठीण आहे, शक्य नाही. पण भीम म्हणला माझ्याकडे काही कमी ताकद आहे का? धर्म म्हणला माझ्याकडे काही कमी ताकद आहे का? अर्जुन म्हणला माझ्याकडे काही कमी ताकद आहे का? खूप ताकद आहे म्हणला आमच्याकडे. आमची पूर्ण ताकद आणि आमची पूर्ण भक्ती लावू ना त्या ठिकाणी. मग कसं काय बरं ते जांभळ चिटकत नाही? त्यावेळेला सहजरित्या पहिला गेला आणि ते जांभळ घेतलं. पूर्ण जर या भगवंता कधी जर मी तुझी मनापासून भक्ती केली असेल आणि मी जर कधी धर्मासाठी वागलो असेल ना तर हे जांभळ त्या झाडाला जाऊन चिटकलं पाहिजे. जांभळ खरंच उचललं आणि थोडा अंतर झालं पण तिथपर्यंत गेलं.
मग पाचही जणांनी प्रयोग केला, अर्जुन गेला, सगळेच गेले, थोडं 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 करत तिथपर्यंत गेलं. आता चिटकण्यासाठी एवढाच अंतर राहिला होता. द्रौपदी पुढे आली आणि द्रौपदीनं सांगितलं, देवा मी जर कधी तुझी भक्ती केली असेल ना आणि माझ्या जर मनामध्ये कधीच कधी कुणाविषयी पाप आलं नसेल ना तर हे जांभळ वर गेलं पाहिजे. कधी भक्ती म्हणल्याबरोबर वर गेलं. आता चिटकण्यासाठी एवढंच राहिलं होतं. पण माझ्या जर मनामध्ये यदा कदाचित चुकून पाप आलं असेल म्हणलं की थोडंसं जांभळ खाली सरकल्या बरोबर पाचही जण तिच्याकडे बघू लागले. नेमका प्रकार काय? त्यावेळेला तिला भगवान श्रीकृष्णाकडे गेली. नेमका प्रकार काय म्हणली, मी या 5 जणांच्या व्यतिरिक्त कधी कोणाचा विचार केला नव्हता, पण कस काय हे मनामध्ये आलं, काय प्रकार झाला असेल, माझ्या मनामध्ये काल काही चुकून आलं का? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तू ज्या वेळेला केस वाळवत होती आणि कर्ण जात होताना तुझी दृष्टी त्याच्यावर पडली, तुझं मन 1 मिनिटापुरतं बदललं. त्या 1 मिनिटामुळं हे जांभळावर चिटकत नाही. भगवान श्रीकृष्णाला तिनं प्रश्न केला, तुम्ही मला सांगायचं ना, मग एकांतामध्ये मला सांगायचं ना, मी घेतलं असतं, प्रायश्चित्त केलं असतं. देव म्हणले याला प्रायश्चित्त हेच होत, आता तुझं पाप नष्ट झालं द्रौपदी, तो आता पाप मुक्त झाली. म्हणून द्रौपदीला दृष्टी दोष लागला होता. हर हर महादेवाचा लागला पाहिजे, नाशिवंत संसाराचा लागला नाही पाहिजे. ध्यास कुणाचा लागला पाहिजे? देवाचा लागला पाहिजे. तसं पार्वती मातेला देवाचा ध्यास लागला. देवाची आता कधी त्या पशु परमात्म्याला प्रसन्न करून घ्यावं. हळूहळू मोठ्या होऊ लागल्या. मोठ्या झाल्याच्या नंतर ज्या वेळेला पार्वती माता हळूहळू मोठ्या होऊ लागल्या, शिव परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी पूजा अर्चा करू लागल्या. देव तर सतीच्या वियोगामध्ये होते. सती 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 करत देव सतीच्या वियोगामध्ये होते. ब्रह्मदेवानी विष्णुदेवानी विचार केला, की या देवाला आता कुठेतरी निवांत एकाच ठिकाणी बसवलं पाहिजे. आणि देव समजावून सांगितलं, देवा तुमचं काम आहे तपश्चर्या करणं. भगवान विष्णू फिरत असतात, पण महादेव मात्र एका ठिकाणी निवांत तपश्चर्या बसतात. तुमचं काम तपश्चर्या करण्याचं आहे. सतीचा वियोग सोडून द्या आणि तुम्ही काय करा, पवित्र असं कुठंतरी जा, गंगेकाठी, कुठंतरी गंगेकाठी गेलं पाहिजे. त्या ठिकाणी काहीतरी पूजा अर्चा म्हणून आपण पार्थिवलिंग काढतो, पूजा अर्चा करतो, ध्यानमग्न होतो. तसं तुम्ही सुद्धा व्हा देवा. देव म्हणले, मी आता दुःखी आहे आणि दुःखी अवस्थेमध्ये ध्यान करणं शक्य नाही. देवा पवित्र ठिकाणी गेलं ना, ज्यावेळेला आपण तीर्थयात्रा करतो ना त्यावेळेला घराची आठवण येते का? बघा, घराची आठवण येत नाही का? त्या तीर्थयात्रेमध्ये आपण मग्न होतो. या नाशवंत संसाराची थोडी आठवण येत नाही. तसं तुम्ही सुद्धा या दुःखाच्या बाजूला जा आणि थोडं तरी तुम्ही स्वतः ध्यानामध्ये मग्न व्हा. देव म्हणले, ठीक आहे, पण जावं कुठं? कुठं जाता? ज्या ठिकाणी
त्या गंगा नदीचा उगम कसा झालेला आहे? मुळात गंगा विष्णुदेवाच्या पायापासून आलेली आहे. विष्णुदेवाच्या पायापासून आल्यानंतर ती गंगा भगवंतांनी जटेमध्ये धारण केलेली आणि जटेतून गंगा गंगोत्रीमध्ये आलेली आहे. अशा ठिकाणी तुम्ही जा आणि तपश्चर्या करा. देव म्हणले ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना निवांत एकांत स्थानी जायचं, तर जाता येईल म्हणले. आणि देव कुठं निघाले? निवांत आणि एकांत स्थान, ज्या ठिकाणी त्या प्राणाशिवाय आणि या देहाशिवाय कुणीच नाही असा आपल्याला सुद्धा अनुभव येतो. असं पवित्र क्षेत्र म्हणजे उत्तराखंड. देव त्या ठिकाणी निघाले आणि आले, तपश्चर्या करू लागले. तपश्चर्या करणं म्हणजे काय? आपली कुठली जी आवडती ना देवता, कोणाला पांडुरंग परमात्मा आवडतो. कशासाठी आवडतो? कुठे कुठे शोधू जीवाचा विसावा, पंढरीचा गंगोत्री सारख्या पवित्र ठिकाणी देव सुद्धा ध्यानमग्न होण्यासाठी आले. ध्यान करणं गरजेचं आहे. देहामध्ये 6 चक्र असतात. या चक्रामध्ये कुठेतरी मूलाधार चक्रापासून अन्नरव्य चक्रापर्यंत आपल्यामध्ये जे 6 चक्र आहेत त्या चक्रामध्ये कुठेतरी ध्यान लावायचं. सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 5 वाजता 6 वाजेपर्यंत अर्धा तास त्या भगवंताशी संवाद करण्याचा वेळ आहे. कधीतरी बघा मी कोणचा शोध तिथं लागतो. बघा जरा, या थोडं त्याच्या बाजूला, या त्या संसारामधून बाजूला. संसार सोडायचा नाही. सोडू नका म्हणले तुकाराम महाराज, सोडू नका म्हणले लक्ष्मण महाराज. संसार सोडू नका, पण थोडं तरी त्या एक वेळा तरी या दुःखा वेगळा, फक्त एक वेळा या दुःखाच्या वेगळं यायचंय आपल्याला. आणि थोडं ध्यानमग्न व्हायचं कुणासाठी? स्वतःसाठी. मानदेवा तुम्ही ध्यान. देव म्हणले सतीचा विचार माझ्या डोक्यातून जात नाही. का? सतीवर माझा अत्यंत प्रेम होतो. सतीचा विचार माझ्या मनामधून जात नाही. आमच्या माता भगिनी म्हणत असतात, एखादी जर गावामध्ये सवाशीण गेली, देहत्याग झाला, काय बरं झालं बाई, किती चांगलं झालं, सगळं घेऊन गेली. कुणी बघितलं तिकडं गेलेलं घेऊन? लागला का काही ताळमेळ? कुठं मिस कॉल वगैरे लागला का काही? ती गेली काय घेऊन माहिती नाही. पण ज्या वेळेला ती जाते ना, त्यावेळेला तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा जो पती माग राहतो ना, त्यावेळेला त्याची अवस्था काय असते माहिती तुम्हाला? काय असते अवस्था? एक पत्नी एका पतीच्या जीवनामध्ये आई बनून असते, पत्नी बनून असते, ती बहीण बनून असते, ती आत्या बनून असते, सगळे कर्तव्य पार पाडत असते. अगदी हसत हसत मोकळं.
दुःख काय असतं ते तुम्ही म्हणताना ध्यान मग्न व्हा. हे तुमच्यासाठी म्हणणं सोपं आहे, पण मला सतीचं ध्यान नाही आणणं किंवा सतीला मनामधून काढून टाकणं फार अवघड आहे. आनंद आहे. सती म्हणजे त्याग आहे. सती म्हणजे कैलास मध्ये असलेलं स्वर्गातलं सुख जे आहे ना, कैलासामधलं सुख हे सती आहे. सती गेली आणि कैलास उदास झाला. देवा तुम्ही सांगता ना सगळं दुःख बाजूला करावं लागतं, मग आता तुम्हीच या दुःखाच्या पलीकडे जा आणि तुम्ही सुद्धा ध्यानासाठी देव म्हणले तुम्ही म्हणता म्हणून ध्यान करतो. जसं काय देव गोत्रेमध्ये आले आणि देव एका गुफेमध्ये ध्यानासाठी बसले. देवाचं ध्यान सुद्धा देवाला पटकन लागलं. सती मातेचा विचार डोक्यातून जाईल. किती जरी वाईट वेळ आली ना माय, कधीच आत्महत्या करायची नाही. किती वाईट वेळ येऊ द्या, किती वाईट वेळ येऊ द्या. काय वाईट वेळ असणार आहे? देह जाण्याच्या पलीकडे काय वाईट आहे? पुन्हा 84 एवढी मध्ये जायचंय का? याच्यापेक्षा वाईट काय वेळ असणार आहे? पण असा डोक्यात चुकून सुद्धा विचार आणायचा. सती माता देह त्याग होता, पण आपण मात्र त्याचा अर्थ वेगळा घेतला. आपण त्याला वेगळं स्वरूप केलं. असं कधी नाही करायचं. पुरुष असो की महिला असो, देह त्याग नाही झाला पाहिजे. भगवंताने दिलेला अनमोल रत्न नाही. भक्ती करण्यासाठी सुद्धा काही दिवस आहे. तेवढ्या दिवस भगवंताची भक्ती करून घ्या. एकदा का या देहाने घर सोडलं पुन्हा काही करता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी. गंगोत्री सारख्या पवित्र ठिकाणामध्ये देव जाऊन बसले ना, देवांना सुद्धा पटकन ध्यान लागणार. एवढं दुःख बेकार असत, एवढं दुःख बेकार असत. देवांनी सांगितलं सती मातेचा विचार करणं सोपं नाही, पण मी प्रयत्न मात्र करील. भगवान विष्णूला विनंती केली, देवाचा त्याग वेगळा होता हो. आणि जसे काही देव हळूहळू हळूहळू हळूहळू
प्रयत्नाने सती मातेचं बघा, ज्या वेळेला देवाला दुःख होतं तर देवाचं देवाला ध्यान करतात, पण ध्यान करत असताना हळूहळू दुःख कमी झालं आणि भगवंताच्या ध्यानामध्ये ध्यान लागलं. आलं थोडं लक्ष. तर आता आपल्या संसारामध्ये सुद्धा आपल्याला दुःख आहे, दुःखामध्ये भगवंताचं ध्यान लागत नाही बरं का. तुम्ही लागत, पण जरा त्या दुःखाला बाजूला करून बघा, त्या दुःखामध्ये भगवंताचं ध्यान त्या भगवंताचं ध्यान लागण्यासाठी आणि हे दुःख दूर होण्यासाठी या दोन्ही गोष्टीसाठी भगवंताचंच ध्यान देव हळूहळू हळूहळू ध्यान करू लागला. आणि जसं काही देवाने ध्यान करायला सुरुवात केली तसं देव ध्यानामध्ये मग्न झाले आणि सती मातेचं चिंतन कमी झालं, सती मातेचा ध्यास कमी झाला. नारद मुनींनी सांगितलं, देवा तुम्हाला एखाद्या महिलेची गरज आहे तुमच्या हाताखाली सेवेसाठी. देव म्हणले, मी असा वैरागी, मी असा दिगंबर, माझ्याजवळ सापाचे भूषण बघितलं तरी महिला 3-4 कोलांट्या उड्या कोण राहील माझ्याजवळ, कोण थांबल माझ्याजवळ. देवा माझ्याकडे एक आयडिया आहे, हिमालय राजाची पुत्री पार्वती तुमच्या सेवेसाठी द्यायची. देव म्हणले, राजाची कन्या आणि असल्या जंगलामध्ये कशाला. देवा तुमची सेवा करण्यासाठीच तिचा जन्म झाला. देवाला माहिती नव्हती या गोष्टी सगळ्या, देवाला सगळं माहिती होतं, पण देवाला दुःखाचा पडदा डोळ्यावर आलेला होता. देव दुसरं बघायलाच तयार नव्हते. आणि जसं पार्वती माता शिव परमात्म्याच्या सेवेमध्ये आल्या आणि देवाची सेवा करू लागल्या, त्यावेळेला देवाने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. देव म्हणले, बाई का माझी पूजा करत आहेस तू. एका राजाची कन्या असून का असल्या जोगडीच्या नादी लागली, काय एवढा त्याग, काय पाहिजे तुला. तिनं म्हणली, मला काय पाहिजे मला माहिती नाही, पण माझ्या मनाची धाव आहे की या शिव परमात्म्याला मला प्राप्त करायचे. माझ्या मनाची धाव आहे. ब्राह्मण रूपी मध्ये असलेले शिव काय करायचंय नेमकं, मला त्यांची सेवा करायची. पार्वती तू नाजूक आहे, सेवा करणं सोपं नाही, गुरु सेवा फार कटक्ष असते, फार कटक्ष असते. असू दे, काही अडचण नाही, प्रत्येक याच्यातून मी जायला तयार आहे. त्यावेळेला पार्वती मातेनं शिव परमात्म्यासाठी तन मन आणि धन सेवा कशी करावी, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ. निर्मळ
करा निर्मळ होय सुखाचा सुखाळ होय सुखाचा सुखाळ सुखाचा सुखाळ होय सुखाचा सुखाळ सेवा करा विनिर्मळ सेवा करा विनिर्मळ सेवा करा विनिर्मळ सेवा करा विनिर्मळ सेवा करा निर्मळ सेवा करा सेवा करा निर्मळ महादेव महादेव सेवा निर्मळ केली पाहिजे होय सुखाचा सुखाळ सेवा निर्मळ केली की सुखाचा सुखाळ होतो पार्वती माता शिव परमात्म्याची सेवा निर्मळ करू निर्मळ निर्मळ म्हणजे काय निर्मळ निर्मळ म्हणजे काय थोडं थोडं सांगून जाऊ का पुढे थोडा वेळ गेला तर जाऊच द्या मलाही खूप लांब जायचंय आज 200 किलोमीटरवर कीर्तन आहे आज किती प्रवास कठीण असतो मी आज माझ्या गुरुजींना म्हणलं मला 8वी ते 10वी शिकवली मराठी असे गुरुजी त्यांच्या गावामध्ये त्यांचा फोन आला बेटा बघा किती असतं कौतुक बेटा तुझंच माझ्या गावामध्ये कीर्तन आहे तू माझ्याकडे प्रसादाला ये गुरुजी येणं होत नाही तुम्ही वाट बघू नका कारण प्रसादासारखा आम्हाला वेळच राहत नाही इथून निघालं की कीर्तनालाच उभा टाका गुरुजी काय या देवाने व्याप नाव लावला देवाचा व्यापच आहे गुरुजी म्हणले बेटा देव पण त्याचीच परीक्षा घेते जे द्यायला तयार होते तू त्याच्यामध्ये आहेस म्हणून तुझी परीक्षा तुम्हाला उभं वाटतं हे 3च तास कसतेमध्ये ताई 3 तास नाही त्याच्या अगोदर येण्यासाठी 3 तास लागतात बोलण्याचे 3 तास असतात जाण्याचे 3 तास असतात तिथं सेवा करण्याचे 3 तास असतात परत वापस येण्याचे 3 तास असतात किती तास सेवा फार सेवा अवघड आहे हो परमार्थ फार अवघड आहे प्रपंच फार सोपा आहे लोक म्हणतात प्रपंच अवघड आहे मला तर काही अवघड वाटलं कसा झालाच कळणार नाही घरीच नाही कळतं कशा घरी असलं तर कळलं काही तुम्हाला सांगायचं का निर्मळ सेवा म्हणजे काय तुम्ही मंदिरामध्ये येता ना भगवंताला काहीतरी मागता देवाला काहीतरी मागता मंदिरामध्ये येता मागण्यासाठी पुष्कळ सामग्री घेऊन येता पुष्कळ वाहिलं पाहिजे बरोबर बिल्व फळ वाहिल्यानंतर नुसत्या बिल्व फळामध्ये 36 रोगावर गुणकारी आहे बिल्व फळ त्या बिल्व फळाचा मधला गर जरी खाल्ला ना तरी शुगर कमी आणि रक्त शुद्ध होतं वाहिलं पाहिजे बिल्व फळ वाहिलं पाहिजे धोत्रा फळ वाहिलं पाहिजे श्रीफळ वाहिलं पाहिजे तुमच्या गावामध्ये आता सगळ्यात जास्त जर काय आलं असेल तर रामफळ या रामपणालाच माझा कुटाणा केला एवढं खाताई कोणी फ्रीज मधलं दे कोणी कुठलं दे काय सांगावं फ्रीजचा ना आमचा 36चा आकडा आहे जमतच नाही अख्ख्या उन्हाळ्यामध्ये गरम पाणी प्यावं लागतं तर कुठं यायचं ते रामफळ वाहिलं
पाहिजे वाहना फळ वाहण्यासाठी काही अडचण नाही धोत्र्याचं फळ शिव परमात्म्याला अतिशय प्रिय जर काही असेल ते धोत्रा आणि धोत्र्याचं फळ म्हणजे देवाला फळ अतिशय प्रिय ते वाहता वाहना वाहू नका काळे तीळ वाहतात वाहिले पाहिजे तीळ बेलाच्या पानाची 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 हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची भस्म करून टाकलं शिवाची पूजा प्रदोष असेल की काही असेल शिवाची पूजा कधीही अर्धवट सोडायची नाही महान भयान संकट येऊ द्या पण शिवाची पूजा कधी अर्धी सोडायची नाही प्रदोष व्रत असेल त्या प्रदोष व्रताचं तर अतिशय महत्वाचं आहे पूजेमध्ये अनेक प्रकारचे संकट येत असतील सर्व संकट बाजूला करायचे पण अगोदर पूजाच करायची पूजा कधीही अर्धी सोडायची नाही काही वेळ येऊ द्या पूजा मात्र अर्धी सोडायची नाही ज्या वेळेला देवाला कळालं पार्वती असं करूच शकत नाही पार्वतीच्या वेशामध्ये कुणीतरी आहे मदन निघाला आणि त्याला जाळून टाकलं रतिमाता आक्रोश करू लागल्या देवा माझ्या पती परमेश्वराला जिवंत करा आणि देवांनी भक्त आहे रतिमाता म्हणून जिवंत केलं कामदेव आणि रतिमाताला दुसरा जन्म दिला आणि पूजा अर्चा करण्यासाठी ते गेले देव राग आता नाही पूजा घेणार आता मी या जागेवर एक मिनिटही थांबणार नाही या जागेवर माझी तपश्चर्या भंग झालेली आहे देव जसे काही उठले सरळ कैलासामध्ये गेले देव कैलासामध्ये गेले पार्वती आई साहेब तिथं नाही थांबल्या पण रडू लागल्या देव नाही थांबले तर आई साहेब कशा थांबणार जेवणच गेलं नाही इतकं सिस्टीम साठी दुःख वाटायला म्हणलं खामसवाडी एवढी सिस्टीम छान होती काय झालं असं बघा किती महत्वाचं असतं एका माणसाचं किती महत्व आहे सगळ्यांना त्या आवाजामध्ये ना आता काही बदल वाटत नाही का फार कीर्तनकाराचा प्राण म्हणजेच सिस्टीम आहे हो देव म्हणले देव निघून गेले कैलासाला पार्वती आई साहेब रडू लागल्या आई साहेब रडू लागल्या आता तिथं नाही थांबल्या आई साहेब सरळ घरी गेल्या आणि मेना राणीच्या गळ्याला पडून रडायला सुरू केलं बाळ काय झालं रडायला काय झालं काय ज्याच्यासाठी वनामध्ये जंगलामध्ये राहिले त्यांनीच मला सोडलं ते गेले बाळ शास्त्र सांगतं जे आपलं आहे ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आईनं सांत्वना केली बाळा तुझं आहे ना तुला मिळेलच तुझी भक्ती कमी पडू देऊ नको तुझ्या मनामध्ये आणू नको तुझ्या मनामध्ये शंका येऊ देऊ नको जसं काही
मातेला सांगितलं आणि पार्वती आई साहेब एक नाही ना दोन नाही 12 वर्ष, त्यावेळेसचे 12,000 वर्ष आई साहेबांनी शिव परमात्म्यासाठी तपश्चर्या केली. कधी पिकलेले पानं खाल्ले, कधी फळं खाल्ले. आई साहेबांनी कधी खाण्याचा विचार केला नाही. मला फक्त मनामध्ये एकच ध्यास आहे, माझ्या देवाला प्राप्त करून घ्यायचं. आणि जसं काय पार्वती आई साहेबांनी तपश्चर्या केली, तपश्चर्या केल्या बरोबर भगवान विष्णूने सांगितलं देवा ती पण अखिल ब्रह्मांडाची जननी आहे, एवढं काही सतवणं बरोबर नाही, लग्नासाठी होकार द्या. देव म्हणले मला ही परीक्षा घ्यावी लागेल. आणि देव वृद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये आले आणि पार्वती आई साहेबाची पुन्हा एकदा परीक्षा घेऊ लागले. काय पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला? पार्वती आई साहेब म्हणल्या मला काही नाही पाहिजे, मला घर नको, मला गाडी नको, मला फक्त माझा भोळा शंकर पाहिजे. काय आहे त्याच्याकडं? तो स्मशान भूमीमध्ये राहतो, राहू द्या ना. कंदमुळे खातो, खाऊ द्या ना. दिगंबर अवस्थेमध्ये असतो द्या ना. चिताभस्म लावतो, लावू द्या ना. नागाचे भूषण घालू द्या ना. तुझं पालन पोषण होणार नाही, तू एका राजाची कन्या आहे, त्याच्याकडे राजमहल नाही, नसू द्या ना. जिथं ते आहेत ना तिथं मी आहे, आणि जिथं ते आणि मी आहेत ना तिथंच तर खरं सुख आहे. त्याच्या पलीकडे अजून काही मला सुखाची अपेक्षा नाही. ज्यावेळेला देवांनी सांगितलं, परीक्षा घेतली आणि पार्वती आई साहेबांनी सांगितलं, त्यावेळेला शिव परमात्म्याला आश्चर्य वाटलं. वृद्ध ब्राह्मणाच्या रूपातून बाहेर आले आणि भगवान विष्णूला सांगितलं, आज्ञाधारक पत्नी पाहिजे ती मी तपश्चर्या कशी करते, किंवा आज्ञाधारक आहे का, मी तिची परीक्षा घेतली. आता लग्नाला होकार. आणि जसा काही लग्नाला होकार दिला, सप्त ऋषी नाचायला लागले. सप्त ऋषी नाचायला लागले. भगवान विष्णू लक्ष्मी मातेला सांगितलं, आता तुला किती नटायचंय ते नट, आज मी तुला नाही म्हणणार नाही. का? ज्याची किती दिवसांनी आपण वाट बघत होतो ना, तो दिवस आज जवळ आला. ब्रह्मदेव सरस्वती मातेला म्हणले, तुला आज काय गायन करायचंय ते करून घे. आज आपल्या आनंदाचा दिवस आहे. सप्त ऋषीच्या पत्न्या गंधर्व गायन करू लागले, अप्सरा नाचू लागल्या, आणि एवढा आनंदाचा मोठा क्षण केज वरून आले. या या हर हर महादेव. आधी वाटायचं कसं कसं बोलून, आता वाटायलंय किती किती बोलू, कसा कसा शब्द तुमच्यापर्यंत पोहोचू. मला वाटतच नव्हतं तुमच्या हृदयात शब्द जाते म्हणून, पण आता वाटू लागले किती किती बोलू. आनंद झाला, माझं भारी साठवली ना तरी. आता वाटायला लागलं दररोजच राहील. फक्त एका वायरचा प्रश्न होता, ती ज्याचं त्यालाच कळू झालं.
किती वायर आम्ही लावले तरी असं झालं नसतं. ज्याचं त्यालाच कळू झाले. दादांचे किती किती मोठं योगदान आहे दादांनी तुम्हाला दाखवलं. आता कळालं ना किती मोठं योगदान आहे ते. मग जसं काही पार्वती माता प्रसन्न झाल्या लग्नासाठी म्हणल्यावर का नाही होणार. अखिल ब्रह्मांडाच्या नायकाचं लग्न होतं आणि त्यांच्या सोबत शुभ विवाह होणार होता. पार्वती माता तयारीला लागल्या आणि सर्व देवही तयारीला लागले. आपली नवरा नवरी तयार आहे का. आणि आनंदी आनंद झाला. लग्न कुणाचं होतं. अखिल ब्रह्मांडाच्या नायकाचं. महादेवाच्या लग्नाला हो आलवराडी कोण कोण. महिलांनी पावलं शिकलेत ना तुम्ही. थोडं वाजवत आणा ना मग त्यांना. जावा त्या तिकडून आणा. एकाच दिवशी नको. उद्या घेऊ. पार्वतीला पाठवायचंय उद्या. उद्या घेऊ. आजची शिव महापुराण कथा पंचलिंगेश्वर भगवंता चरणी समर्पित करून इथेच कथेला विराम. मन में बसा कर
कर तेरी मूर्ति उतारू मैं शिवजी तेरी आरती उतारू मैं शिवजी तेरी आरती मन में बसा कर तेरी मूर्ति मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं बाबा तेरी आरती उतारू मैं शिवजी तेरी आरती मन में बसा कर तेरी मूर्ति मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं बाबा तेरी आरती उतारू मैं शिवजी तेरी आरती करुणा करो कृष्ण करो ज्ञान दो भगवान भव में फंसी नाव मेरी तार दो भगवान करुणा करो कष्ट हरे ज्ञान दो भगवान भव फंसी नाव मेरी तार दो भगवान करुणा करो कृष्ण करो ज्ञान दो भगवान भव में फंसी नाव मेरी तार दो भगवान करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान भव फंसी नाव मेरी तार दो भगवान दर्द की दवा तुम्हारे पास है 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 जिंदगी दयाली मैं भीख मांगती मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं शिवजी तेरी आरती उतारू मैं शिवजी तेरी आरती मांग तुझसे क्या मैं यही सोचूं भगवान जिंदगी अब तेरे नाम कर दी अर्पण मांग तुझसे क्या मैं सोचूं भगवान जिंदगी अब तेरे नाम कर दी अर्पण सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा चिंता है तुझको प्रभु संसार की मन में बसा कर तेरी मूर्ति मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं शिवजी तेरी आरती उतारू मैं शिवजी तेरी आरती वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान नारद गुणगान करे छेड़े विनाका वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान नारद गुणगान करे छेड़ विनाकार भक्त तेरे द्वार करते हैं पुकार भक्त तेरे द्वार करते हैं पुकार भक्त तेरे द्वार करते हैं पुकार दास स्वामी गाए तेरी आरती में बसा कर तेरी मूर्ति मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं शिवजी तेरी आरती उतारू मैं बाबा तेरी आरती
गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुतत्वात् परमनास्ति तस्मै श्री गुरुवे नमः ओम सामान्य नमः शिव हर हर महादेव श्री जय जय महाराज की जय पंचलिंगेश्वर भगवान की जय सर्वांनी हात